उंच उभारलेली गुढी ही फक्त सजावट नसते. ती आपल्या घरात येणाऱ्या आनंदाची, यशाची आणि नव्या सुरुवातीची खूण असते. कडुलिंब, साखर, फूल आणि रंगीबेरंगी वस्त्रांनी सजलेली ही गुढी आपल्याला आयुष्यातील प्रत्येक क्षण स्वीकारायला शिकवते. हाय, हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. आजपासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद, यश आणि भरभराट घेऊन येऊ. आपल्या सगळ्यांच्या घरात सुख, शांती आणि हसरे क्षण कायम राहो. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आज आपल्या सगळ्यांच्या घरात एक वेगळीच लगबग सुरू असते. सकाळी उठल्यापासून घरात सणाचा एक वेगळाच उत्साह जाणवत असतो. कोणी रांगोळी काढण्यात व्यस्त असतं, तर कोणी देवपूजेसाठी तयारी करत असतं. घरात सगळीकडे स्वच्छता, सुगंध आणि आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच काही ना काही कामात गुंतलेले असतात. कोणीतरी फुलं आणत असतं, कोणीतरी सजावट करत असतं आणि या सगळ्या गोंधळात सुद्धा ना मनात एक वेगळीच खुशी दडलेली असते. अशा सणांच्या दिवशी घर फक्त घर राहत नाही, तर एक छोटंसं आनंदाचं विश्व बनून जातं, जिथे प्रत्येक छोट्या छोट्या क्षणातही आनंद सापडत जातो. आपण गुढी का उभारतो? तर गुढी ही विजयाचं आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानली जाते. असं मानलं जातं की भगवान रामांनी लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परत येताना हा दिवस साजरा केला गेला. तसंच ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली, तोही हाच दिवस मानला जातो. म्हणूनच गुढी उभारणं म्हणजे आपल्या आयुष्यात नव्या सुरुवातीचं आणि सकारात्मकतेचं स्वागत करणं. आपल्या प्रत्येक मोठ्या सणांमध्ये ना आंब्याचा डहाळा, लिंबाचा डहाळा, तोरण, फुलं या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. आंब्याची पानं ही शुभत्व, समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानली जातात. म्हणूनच घराच्या दारात ती लावली जातात, जेणेकरून घरात आनंद आणि चांगली ऊर्जा कायम राहो. असं मानलं जातं की या पानांनी सजवलेलं घर नेहमी उत्साहाने आणि समाधानाने भरलेलं असतं. आणि म्हणूनच प्रत्येक सणामध्ये आंब्याच्या पानांची सजावट आवर्जून केली जाते. दारातलं तोरण, फुलांचा सुगंध आणि आंब्याच्या पानांची ती साधी पण सुंदर सजावट घरात सण आल्याची एक वेगळीच जाणीव करून देतात. अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच घर सजतं आणि त्यासोबत आपलं मनही हळूहळू आनंदाने भरून जातं. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळाच उत्साह जाणवायला लागतो. सणाचं खरं सौंदर्य हे या साध्या सजावटीतच दडलेलं असतं, जिथे प्रत्येक गोष्ट काहीतरी खास सांगून जाते आणि या सगळ्यातून घर फक्त सुंदर दिसत नाही, तर आतूनही एक वेगळीच ऊब आणि आनंद निर्माण होतो. गुढीपाडवा हा असा एक सण आहे ना, जो आपल्याला एक खूप साधी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट शिकवतो. नवीन सुरुवात करायला नेहमी एखादा मोठा दिवसच लागतो असं नाही, तर एक सकारात्मक विचार, थोडीशी हिंमत आणि बदल स्वीकारण्याची थोडीशी तयारी असली की प्रत्येक दिवसही नवीन सुरुवात बनू शकतो. या सणामुळे आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढतो. मागे वळून गेलेल्या वर्षाकडे बघतो. काय चांगलं झालं, काय शिकायला मिळालं आणि पुढे अजून काय चांगलं करता येईल याचा विचार करतो. जुन्या आठवणी, चांगल्या वाईट सगळ्या अनुभवांना स्वीकारून नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नव्या उत्साहाने पुढे जाण्याची एक संधी मिळते. आणि कदाचित म्हणूनच गुढीपाडवा हा फक्त सण नाही राहत, तर एक नवीन सुरुवात करण्याची सुंदर भावना बनून जातो. गुढी सजवताना आपण ज्या गोष्टी वापरतो त्या प्रत्येक गोष्टीमागे एक अर्थ दडलेला असतो. गुढीवर आपण जो गडू किंवा लोटा ठेवतो, तो विजय आणि यशाचं प्रतीक मानला जातो. तो आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक प्रयत्नानंतर यश मिळू शकतं. गुढीला बांधलेलं रेशमी कापड किंवा वस्त्र हे आनंद, उत्साह आणि सणाची शोभा वाढवतं. ते आपल्या आयुष्यात रंग, उत्साह आणि सकारात्मकता येण्याचं प्रतीक आहे. कडुलिंबाची पानं खूप महत्त्वाची असतात. त्यांची कडवट चव आपल्याला सांगते की आयुष्यात गोड, तिखट,
सगळं स्वीकारावं लागतं. त्यानंतर येते ती गाठी. आमच्याकडे याला गाठीच म्हणतात. ही साखर गाठी म्हणजे गोडव्याचं प्रतीक आहे. ते आपल्याला आठवण करून देतात की कितीही कठीण प्रसंग आले तरी आयुष्यात गोडवा आणि आनंद टिकवून ठेवणं गरजेचं आहे. तसेच आंब्याची पानं ही शुभत्व, समृद्धी आणि भरभराट दर्शवतात. घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद राहावा ही भावना त्यामागे असते. फुलं गुढीला सजवण्यासाठी वापरली जातात. ती सौंदर्य, शांती आणि आनंदाचं प्रतीक आहेत. आणि या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर गुढी ही फक्त सजावट राहत नाही, तर ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव स्वीकारून नवीन वर्ष आनंदाने आणि सकारात्मकतेने जगण्याचा एक सुंदर संदेश देऊन जाते. जशी ही गुढी आपण उंच उभारतो ना, तशीच आपल्या स्वप्नांची ही उंची मोठी असायला हवी. कारण स्वप्न मोठी असली की त्यांना पूर्ण करण्याची जिद्दही आपोआप निर्माण होते. प्रत्येक नवीन वर्ष आपल्यासाठी एक नवी संधी घेऊन येत असतं. स्वतःला अजून चांगलं बनवण्याची, चुका सुधारण्याची आणि जे ठरवलं आहे ते पूर्ण करण्याची. या वर्षात आपण स्वतःसाठी एक छोटासा का होईना, पण ठाम संकल्प केला पाहिजे. जो आपल्याला रोज थोडं थोडं पुढे घेऊन जाईल. अडचणी येतील, कधी थांबावं लागेल, पण जसं गुढी उंच उभी राहते, तसंच आपल्यालाही प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहायचं आहे. आणि या नवीन वर्षात फक्त स्वप्न पाहायची नाहीत, तर ती पूर्ण करण्याची ताकदही स्वतःमध्ये तयार करायची आहे. प्रत्येक नवीन वर्ष आपल्याला एक संधी देत असतं, पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची, जिथे आपण कालपेक्षा आज थोडं चांगलं बनू शकतो. म्हणून यावर्षी फक्त मोठे संकल्प नाही करायचे, तर जे संकल्प आपण ठरवले आहेत ते पूर्ण करण्याची प्रामाणिक इच्छा आणि सातत्य ठेवलं पाहिजे. हळूहळू का होईना पण आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जात राहायचं. कारण शेवटी उंच उभी राहणारी गुढी आपल्याला हेच शिकवते की उंची मिळवायची असेल तर मूळही तितकंच मजबूत असायला हवं. आपण फक्त स्वप्नांच्या उंचीबद्दलच बोलतो, पण त्या उंचीपर्यंत पोचताना लागणाऱ्या शांततेकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक गोष्ट लगेचच घडलीच पाहिजे असं नसतं, कारण स्वप्न वेळ घेतात. काही थांबवतात, थोडं शिकवतात. म्हणून या नवीन वर्षात फक्त धावायचं नाहीये, तर थोडं थांबून स्वतःलाही समजून घ्यायचं आहे. काय खरंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे? कशासाठी आपण प्रयत्न करतोय? हे स्वतःलाच विचारायचं आहे. कारण शेवटी उंचीपेक्षा महत्त्वाचं असतं आपण कुठे आणि का पोहोचतोय हे समजणं. सण म्हटलं की स्वयंपाकघरातही एक वेगळीच गोडी येते. पुरणपोळीचा सुगंध, ताजं बनलेलं जेवण आणि देवासाठी प्रेमाने तयार केलेलं नैवेद्य. या सगळ्यातच सणाचा खरा आनंद दडलेला असतो. हे फक्त पदार्थ नसतात, तर प्रत्येकात आपल्या घरची परंपरा, प्रेम आणि भावना मिसळलेल्या असतात. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे अशा सणांच्या दिवशी ना वेळ कसा जातो हेच कळत नाही. सकाळपासून सुरू झालेली ही गडबड कधी आनंदात बदलते तेही लक्षात येत नाही. थकवा येतो, पण तोही गोड वाटतो. कारण प्रत्येक गोष्टीमागे एक वेगळीच भावना जोडलेली असते. आणि शेवटी जेव्हा सगळं तयार होतं, तेव्हा फक्त सण पूर्ण झाल्यासारखं नाही वाटत, तर मनही पूर्ण भरून गेल्यासारखं वाटतं. वर्षाचा पहिला सण म्हटलं की आमच्याकडे गोड पदार्थांचीच परंपरा आहे. आणि गोड म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती पुरणपोळी. दिवाळी असो, दसरा किंवा होळी या खास सणांमध्ये आमच्याकडे पुरणपोळीच बनवली जाते. आणि म्हणूनच आजही मी पुरणपोळीच बनवलेली आहे. आणि ह्या ज्या तुम्हाला कुरड्या पापड्या दिसतात ना, त्या मला माझ्या मावशीने दिल्या होत्या मी गावी गेले तेव्हा. आणि खरं सांगायचं तर पुरणपोळीचं जेवण म्हटलं की त्यासोबत कुरड्या पापड्या हव्यातच. नाहीतर जेवण कुठेतरी अपूर्णच वाटतं. पुरणपोळीची गोडी आणि कुरड्या पापड्यांची ती कुरकुरीत चव ही एकत्र आली कीच जेवणाला खरी मजा येते. आणि कदाचित म्हणूनच अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपलं पारंपरिक जेवण अजून खास आणि पूर्ण वाटतं. आजचंही पुरणपोळीचं जेवण बनवताना ना मला एक लहानपणीची माझी एक गोष्ट आठवली. म्हटलं चला आज ती तुमच्यासोबत शेअर करूयात. तर मी खूप लहान असताना आजी ना पुरणपोळ्या वगैरे बनवायची जेव्हा असे काही सण वगैरे असायचे किंवा गावी जत्रा असायची देवांची तेव्हा. आणि तेव्हा ना आजीकडून ना भरपूर पसारा व्हायचा.
पुरणपोळी बनवताना आणि तेव्हाच खरं असं वाटायचं, की आपल्या घरामध्ये खरंच काहीतरी छान-छान गोष्टी बनतायत आणि खरंच आज काहीतरी सण आहे असं. ज्या सणाच्या दिवशी काहीही पसारा नसेल ना, त्या दिवशी मी आज्जीला विचारायचे, "काय गं, तू आज काहीच बनवलं नाहीस का? आज घरात पसारा नाहीये." तर आजी म्हणायची, "का पसारा असल्यावरच तुला सण असल्यासारखा वाटतो का?" आणि खरंच आज त्याच पसाऱ्याची एवढी चिडचिड होते ना, की बस रे बस. पण ठीक आहे, चला असो. घरामध्ये जेव्हा सण असतो ना, तेव्हा अशा गोष्टी होतच असतात आपल्याकडून आणि हा पसारा नसेल तर खरंच सण असल्यासारखा वाटत सुद्धा नाही. बघा ना, प्रत्येक सणासोबत काही ना काही आपल्या लहानपणीच्या आठवणी जडलेल्या असतात. त्या आठवणी आपण कधीही विसरू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक सण फक्त दिवस नसतो, तर आपल्या आठवणींमध्ये जिवंत राहणारा एक सुंदर अनुभव असतो. तर या माझ्या सुंदर अनुभवांसोबत आणि माझ्या गोड आठवणींसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि या नव्या वर्षाचा प्रत्येक दिवस तुम्हा सगळ्यांसाठी खूप 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 आनंददायी, उत्साहपूर्ण आणि गोड जावो हीच मनापासून शुभेच्छा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय.